नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या टॉप 10 पावसाच्या बातम्यांवर. मुंबईत कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भाग जलमय झाला आहे. साकीनाका परिसरालाही या पावसाचा मोठा फटका बसला असून रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे काही दुचाकी वाहून गेल्याच्या घटना समोर आल्यात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली. दादरमधील हिंदमाता परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचल्याने संपूर्ण परिसर जलमय झालाय. अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून वाहनांच्या हालचालींवर परिणाम झालाय. सखल भाग असल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदमाता परिसराला पावसाचा मोठा फटका बसला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबईत अखेर पावसाने दमदार हजेरी लावली. चिंचपोकळी, लालबाग, दादर, परळ आणि बांद्रासह अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार आगमन केलं असून वातावरणात गारवा निर्माण झालाय. सकाळपासूनच आकाशात काळे ढग दाटून आले होते आणि त्यानंतर शहरातील विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरीही कोसळतायत. उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना या पावसामुळे दिलासा मिळाला असून पुढील काही तासात पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता दादर परिसरालाही बसलाय. रात्रभर सुरू असलेल्या पावसानंतर आज सकाळीही जोरदार पावसाची बॅटिंग कायम आहे. दादर येथील स्वामीनारायण मंदिराजवळ रस्त्याच्या कडेला असलेलं एक मोठं झाड 4 चाकी वाहनावर कोसळल्याने गाडीचं मोठं नुकसान झालंय. सुदैवाने घटनेवेळी गाडीत कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झालं असून झाड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यान सततच्या पावसामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये झाडे कोसळण्याचा आणि पाणी साचण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. मुंबईत मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं असून दादरमधील हिंदमाता परिसर पूर्णपणे जलमय झालाय. दादर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरील रेल्वे रुळावरही पाणी साचल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालाय. सततच्या पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा सुमारे अर्धा तास उशिराने धावत असून कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना याचा मोठा फटका बसतोय. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग जलमय झालाय. नाले सफाईच्या कामांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अनेक ठिकाणी पावसाचं पाणी थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरल्याच्या घटना समोर येत आहेत. मालाड पूर्वेतील कोकणीपाडा परिसरातही पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना मोठा फटका बसला आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्यास सुरुवात झाली. भांडूपसह अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पहिल्या जोरदार पावसात नाल्यांच्या सफाईच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नाल्यांमधील पाणी थेट रस्त्यावर आल्याने दुर्गंधीची समस्या देखील निर्माण झाली. भांडूपच्या कोकण नगर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. मुंबई उपनगरात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अंधेरी ते कांदिवली दरम्यानच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचण्यास आणि वाहण्यास सुरुवात झाली आहे. दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्री उशिरा पुन्हा जोरदार बॅटिंग करत नागरिकांची चिंता वाढवली आहे. नेमकी परिस्थिती काय आहे पाहूयात. मुंबईत मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने जोर धरला असून त्याचा फटका आता चेंबूरमधील टिळक नगर परिसराला बसलाय. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे परिसरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून काही ठिकाणी संपूर्ण रस्ते पाण्याखाली गेलेत. नागरिकांना ये जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून
वाहनांच्या वाहतुकीवरही परिणाम झालाय. मुंबईत आणखी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतील विक्रोळी पश्चिम परिसरात मुसळधार पावसाचा फटका पाहायला मिळाला. JVL आरवरील सन सिटी कॉम्प्लेक्स जवळ श्यामलाल सोहनलाल गुप्ता चौक आणि सन हाइट्स इमारती लगत असलेली सुमारे 50 मीटर लांबीची संरक्षण भिंत मध्यरात्री कोसळली. ही भिंत इमारती लगत आणि रस्त्याच्या कडेला असल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी प्रशासनाकडून पाहणी करण्यात येत असून पुढील उपाययोजना सुरू आहेत. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.